कोल्हापुरातली शिवसेना कुणी संपविली असेल? या काँग्रेसच्या नेत्यांनी संपविली. आता या काँग्रेसवाल्यांनी 1500 देताना दंगा केला, हायकोर्टमध्ये गेले, मग यांनी चालू केलं महाराष्ट्राची तिजोरी संपली. आणि ह्याच लोकांनी आता आम्ही 2100 देणार म्हटल्यावर 3000 देतून काल स्टेजवर सांगितलं असं. आणि निवडून आल्यावर काय सांगतील? आमची प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणून सांगतील. 2100 मिळत्याला घालूशीला चुकून. प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार आणू नका इकडं. तुम्ही तिजोरीची काळजी करू नका. यांना तिजोऱ्या आपल्या कशा भरायच्या आहेत एवढंच आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी केलं. एकमेकाच्या खुर्च्या कधी जातील ह्यातच 2.5 वर्षे निघून गेली, कधी कळालं नाही. असणारे आमदार कंटाळले, कामं होईना. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मला वाटतंय मी मतदारसंघातला बोळ आणि बोळ, माणसं आणि माणसं, रस्ते आणि रस्ते, गावाची नावं सगळी सांगू शकतोय. काल कोण व्यासपीठावर येऊन गेला असेल तर त्या उमेदवारांना तुम्ही फक्त विचारलं असतं मतदारसंघामधली गावाची नावं सांगा म्हणून. ती आली असती तरी बस झालं असतं. आपल्या या राज्यामध्ये आपण पिक्चर आपण बघितला. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये राज्यामध्ये या पथनाट्य म्हणा, नाटक म्हणा किंवा पिक्चर रंगमंचावरचा बघितला. जसं आपण पिक्चरला 2 अंक असतात तसे या महाराष्ट्राच्या सत्ताकरणामध्ये 2 अंक झाले. पहिला अंक महाविकास आघाडीचा, दुसरा अंक महायुतीचा. मला एक सांगा, पहिला अंक आपला अनैसर्गिक युती झाली. शिवसेना भाजपची युती सरकार लढले, पण त्या ठिकाणी शिवसेना उभाटा गट झाला, तो काँग्रेसबरोबर मिसळला. आणि त्यांची 2.5 वर्ष भिन्न विचारसरणीची माणसं एकत्र आली. एकमेकाच्या खुर्च्या कधी जातील ह्यातच 2.5 वर्षे निघून गेली, कधी कळालं नाही. आणि शेवटी असणारे आमदार कंटाळले, कामं होईना. आणि या ठिकाणी एक उठाव झाला आणि त्या उठावातनं या महाराष्ट्रामधलं एक भगवं वादळ आलं. शिवसेना भाजपची युती झाली आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ज्यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबापासून ते रिक्षा चालकापासून काम झालं. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. मला वाटतंय काँग्रेसनं 2009 साली निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा केला होता, शेती पंपाचे वीज बिल माफ करतो. आणि निवडून आल्यानंतर काय सांगितलं? मी आमदार होतो त्यावेळी, त्या सत्तेत काँग्रेस बसल्यानंतर सांगितलं आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते चुकून छापलं होतं, प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणून सांगितलं. असं प्रिंटिंग मिस्टेक करणारे यांचे जाहीरनामे आहेत. आमचा जाहीरनामा नाही, वचननामा आहे. योजना राबवली, 7.5% बिल माफ झालं का नाही? हा निर्णय म्हणजे खटक्यावर बोट, थेट निर्णय. पाऊस याला चालू झालाय. मी तुम्हाला एवढं सांगतो, 7 मिनिटं अवकाश आहे आपल्याला. या ठिकाणी आमच्या काळामध्ये, महायुतीच्या काळामध्ये 350 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले गेले. महाविकास आघाडीच्या काळामध्ये फक्त 50 कोटी दिले. 40,000 रुग्णांना या ठिकाणी मदत दिली गेली. मला तुम्हाला कल्पना की 40,000 रुग्णांना गेली. मी माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी 800 लोकांना, 850 लोकांना मी या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणले. आणि आता आमदार नसताना 145 लोकांना मदत या ठिकाणी आणली. मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याबरोबर मराठा भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिला. या सगळ्या गोष्टी करत असताना मुख्यमंत्री सहायता, मुख्यमंत्री सडक योजनेमधून 15,000 किलोमीटरचे रस्ते या महाराष्ट्रामध्ये चालू झाले. नोकऱ्या बंद होत्या, त्या नोकऱ्या लावायला चालू झाल्या. या सगळ्या गोष्टी घेतल्या तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, गाईला राज्यमातेचा दर्जा दिला. मी तुम्हाला निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये सगळ्या योजना आहेत. आता आमच्या महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला की ज्याच्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना आता किती मिळणार? 2100 मिळण्याचं वचन दिलं. आता या काँग्रेसवाल्यांनी 1500 देताना दंगा केला, हायकोर्टमध्ये गेले, हे द्यायचे नाहीत म्हणून सांगितलं. आणि मग हायकोर्टनं नकार दिला. मग यांनी चालू केलं महाराष्ट्राची तिजोरी संपली. महाराष्ट्र संपला, महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली. आणि ह्याच लोकांनी आता आम्ही 2100 देणार म्हटल्यावर 3000 देतून काल स्टेजवर सांगितलं असं. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी सांगितलं की आम्ही वीज बिल माफ करतो, चुकून आमची मिस्टेक झाली म्हणून सांगितलं, प्रिंटिंग मिस्टेक, तसं हे 3000 म्हणून सांगणार. आणि निवडून आल्यावर काय सांगतील? आमची प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणून सांगतील. 2100 मिळत्याला घालूशीला चुकून. त्या प्रिंटिंग मिस्टेकवालं सरकार आणू नका इकडं. आज मी आपणाला सांगतो, या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि पहिल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोण पास आणि कोण नापास सांगा? महायुती पास आहे का नाही? असं तुम्हाला पूर्वी काय अनुदानं बिनुदानं येत होती का काँग्रेसच्या काळात?
काँग्रेसनं काय केलं, देणारं कधी सरकार केलं नाही, घेणारं कायम झालं. आणि महायुतीत देणार आहे. महाराष्ट्राची तिजोरी कशी भरायची याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या ठिकाणी आमच्या मागं वरदास्त आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत आणि सामान्यांच्यापर्यंत काम करणारे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. तुम्ही तिजोरीची काळजी करू नका, यांना तिजोऱ्या आपल्या कशा भरायच्या आहेत एवढंच आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी केलं. मी तुम्हाला सांगतो, 10 वर्षाच्या काळामध्ये वाकरे गावामध्ये अनेक कामं केली. आपल्या मंदिराची विकास कामं केली, रस्त्याची केली, कुठे कोपाडे रस्त्याचं केलं, अनेक कामं केली, वाडीवरची कामं केली. या 5 वर्षामध्ये तुम्हाला असणाऱ्या आमदारांच्याकडनं किती कामं आली? मी तुम्हाला आठवण करून देतो, वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे आमदार हे सर्वात कमी निधी खर्च करणारे आमदार म्हणून आहेत. ही दुर्दैवाचं लक्षण आहे का? ज्यांना स्वतःचा आमदार फंड वर्षाला खर्च करता येईना. जसं मग आपल्याला शेतकऱ्याला ठीक आहे ना, नैसर्गिक आपत्ती आली, काही अडचणी आल्या, मला सांगा की आपण पीक कर्जाचं नवं जुनं करतोय, हे अडचण आहे म्हणून करतोय, पुढलं घ्यायचं मागचं भरायचं. परंतु आमदार फंड फुकट गेला किंवा परत आणायचा आणि मागच्या कामावर घालायचा, ह्याला का असं म्हणतात आमदार? आमचा 5 वर्ष वर्षाचा फंड कधी खर्च व्हायचा आणि ॲडव्हान्समध्ये आमची कामं चालू असायची. हे आमदार 5 वर्षात आमदार फंड करू शकले नाहीत, ते तुम्हाला काय निधी देणार? 5 वर्षामध्ये लोकांना दिसले नाहीत. आज त्यांच्यावर मला बोलता येत नाही. हेच लोक या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव उभारतात. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, ज्या जिल्हा परिषदमध्ये हंबीरावांनी हे उभारले तिथं निवडून ते आले, 5 वर्षात त्या मतदारसंघामध्ये ते गेलेले नाहीत. अकार्यक्षम नेतृत्व तुम्हाला अशा पद्धतीनं घेतलं तर मला वाटते तुम्हाला 10 वर्षात सुद्धा ते दिसणार नाहीत. पुढच्या निवडणुकीला येतील आणि त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते सांगतील आमची माणसं उभारलीत, तुम्हाला दर्शन नंतर देतील. म्हणजे एकदा जर अशी प्रथा पडली तर 5 वर्षानं मतं मागायला बी कोण येणार नाहीत. म्हणून आपल्याला मी सांगतो, सातत्यानं काम करतो आलो. मी वाकरे गावामध्ये किमान 8-15 दिवसानं माझी फेरी होते का नाही? गल्ली बोळातनं या ठिकाणी फिरतोय, रस्ते माहीत आहेत. मी जाता जाता कोण वारले सुखदुःखामध्ये जातोय, येताना काय ताई माई जेवला का, घरात आपले व्यवस्थित चालू आहे का, सगळ्यांच्या कधी भेदभाव केला नाही. हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी आपण विचारायची, आपण आपुलकीनं विचारायचं असते. अशी आपुलकी कधी तुम्ही दाखवली नाही. आणि मग यायचं आणि आता काही यांच्यामध्ये नाही. मी माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी वयाच्या 17व्या वर्षी चालू केले. मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे, 5-5 दिवस आमरण उपोषण केलेला कार्यकर्ता आहे. या मतदारसंघामध्ये आणि कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मी 1994 पासून आज 24 पर्यंत काम करतोय. आमदार असेल आमदार नसेल त्याच पद्धतीनं मी काम करत आलोय. माझी 30 वर्षे या कार्यक्षेत्रामध्ये गेले. टोलचं आंदोलन केलं असेल, मल्टीस्टेटचं आंदोलन केलं असेल, रस्त्यावर उतरून केसेस घेऊन लोकांना न्याय द्यायसाठी आंदोलन केली. तुम्ही काय आंदोलन केली कधी? मतदारसंघामध्ये दिसायचं सोडा, म्हणजे रस्त्यावर उतरायचं सोडा, मतदारसंघामध्ये तुम्ही दिसलाही नाही. आणि मग कोण तर आणायचं, कोल्हापूरवरनं पदाधिकारी आणायचे, आम्हाला गद्दार म्हणायचं. अरे मी निवडून आलेलो नाही, ते खुद्दार होते म्हणून 40 जण गेले. 2.5 वर्ष विकासात्मक परिसर आमचा मागं पडला, महाराष्ट्र मागं पडला. काँग्रेसनं खऱ्या अर्थानं शिवसेना संपवली, या काँग्रेसनं संपवली. कोल्हापुरातली शिवसेना कुणी संपवली असेल, या काँग्रेसच्या नेत्यांनी संपवली. करवीर सोडलं, दक्षिण सोडलं, उत्तर सोडलं, हातकलंगडे सोडलं. बिचारा आमचा स्वाभिमानीचा कार्यकर्त्याकडे उभारला, ज्याला तिकीट देता येत होतं त्या शिरोळच्या आमचा उल्हास पाटलाला सुद्धा तिकीट दिलं नाही. तुम्ही त्या जयश्री जाधवांचं काय हाल केलं? कुणाच्या तरी हुकुमशाहीवर हा कोल्हापूर जिल्हा माझ्या मुठीत आहे आणि मी करल तीच पूर्व दिशा. मग राहुल पाटलांना कळल तुमची अवस्था सुद्धा जयश्री जाधवासारखी होईल कधीतरी. या जिल्ह्यामध्ये हुकुमशाही चालू देणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.